नमस्कार सगळ्यांना, नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. वाजलेत रात्रीचे 5:10 आणि आम्ही निघलोय मोठा देवीला. मला पुढे जाऊन अपडेट करतो. खूप लेट झालं, पटकन निघतो पटकन. ही आमची तयारी रात्री वाट लागायची जायच्या वेळेस. वाजलेत 11:15 आणि आपण पोहोचलोय नगरला. खूप लेट, पण ठीक आहे, आता लेट तर डायरेक्ट थेटच जाऊया. तर इथे लावलेला आहे स्टॉल खाण्यासाठी. जे भावी भक्त पायी जातात, गाडीवर पण जातात, ते सगळ्यांसाठीच. दान करणाऱ्यांची कमी नाही आहे. पाहू शकता गर्दी इथे. ॲक्च्युली मी निघाल्यापासून विचार करतोय कोण कसं का दिसेना. मला वाटलं पुढे भरपूर नाही की पोहोचले असेल, आपण लेट निघले म्हणून. मी नोटीस केलं यावेळेस पायी चालणारे लोक आहेत ना, ते कमी आहेत यावेळेस. म्हणजे मी आता मध्ये कॅब पडला माझा, पण ज्यावेळेस मी गेलेलो, म्हणजे आम्ही जायचो 11-12ला, त्यावेळेस पाय ठेवायला जागा नव्हती. पाय ठेवायला म्हणजे तुम्ही एकदा हरवलात की परत सापडणंच नाही डायरेक्ट. तुम्ही तुमच्या जोडीदाराला शोधू शकत नाही. पण यावेळेस पाहतोय मी एक लांब लांबपर्यंत माणूस दिसत नाही. पायी चालणारे खूप कमी. गर्दी आहे गाडीवर जाणाऱ्यांची, पायी चालणारे मे बी पुढे आपण अजून पोहोचलो नाही आहे, माहीत नाही आहे. पण मला यावेळेस तरी नाही दिसत तेवढी गर्दी. बहुतेक कमी जातात लोक पायी चालणारे. आता जे नगरचे नाही आहेत, ज्यांना माहीत नाही की मोठा देवीला लोक पायी जातात नगरमधून, एका रात्रीत चालतात. म्हणजे संध्याकाळी निघतात आणि सकाळी पूजेच्या आसपास, किंवा आता जसं चाललं त्याच्यावर डिपेंड आहे, पण रात्रीतून लोक चालतात 60-70 किलोमीटर 75 किलोमीटर, जसं नगरच्या जवळ गाव आहे. आणि लेडीज जेंट्स काय लिमिटेशन नाही, लेडीज पण चालतात एवढ्या. तर आपण आत्ता सध्या पोहोचलोय करंजी गावात. आत्ता वाजलेत जवळपास 11:15. लेट झालं आहे आपल्याला, पण ठीक आहे. आता तुम्ही पाहू शकताय गर्दी, आपण पाहिलंच असेल व्हिडिओमध्ये. हे आहे मस्त मोठं मंदिर महादेवाचं. पुढचा प्रवास तुम्हाला अजून लोक खूप कमी येतं आपल्याला दिसलेत रोडने. पुढे गावात लोक थांबतात. पहिला स्टॉप तिथं असतो, त्यानंतर हळूहळू चालायला चालू होतं. तर आपण जाऊन पुढे आता पाहू किती लोक ॲक्च्युली आले. तर आपण पाहू शकताय किती गर्दी आहे. हे करंजी गाव आहे आणि इथे भयानक गर्दी झाली आहे. अजून तर पुढे खूप, ते फक्त गाड्यावाले आहेत. ॲक्च्युली मी शोधण्याचा प्रयत्न करत होतो की लोक पायी एवढ्या लांब कसे जातात आणि कधी सुरुवात झाली. तर रेफरन्स मला असं काही स्पेसिफिक नाही भेटला, पण त्यावेळेस एक बन्सी बाबा दहीपळे नावाचे एक व्यक्ती होते, पुरुष होते मोठा गावचे. आणि ते माहूरगडाला नाही का त्यावेळेस त्या काळी ते जायचे लोकांना गोळा करून, आसपासचे जे भावी भक्त आहे ना, तर ते असे चालत जायचे. मुखाने जय जगदंब असं नाव स्मरण, नाही का देवीचं गुणगान असं त्यावेळेस करायचे. सगळं संसार घेऊन, म्हणजे गाया म्हशी वगैरे जे पण त्यांचं काय असेल तर. आणि ते 2-3 महिने असं आपण जसं दिंडी करतो ना, तसं त्या टाईपमध्ये त्यावेळेस करायचे. तर मे बी असं मला वाटतं की ती जी परंपरा होती ना, तीच पुढे लागू झाली आहे आणि लोक त्यामुळेच आसपासच्या गावातून पायी चालतात मोठा देवीला. जर कोणाला याचं स्पेसिफिक माहिती असेल तर कृपया कमेंटमध्ये जरूर सांगावं. लोक चाललेत आता ज्योत घेऊन आपल्या गावी. यार हॅट्स ऑफ यार. म्हणजे कधी कधी असं ना, एकदम
आपल्या संस्कृतीचा तितका अभिमान वाटतो ना की शब्दात सांगणं अवघड आहे. खरंच बघा, लोक चालणारी पायी एवढं लांब, ते गावात जायचं म्हटलं तरी गाडी पाहिजे. होऊ शकतं गर्दी, जोश. पहिल्या माळेला म्हणजे मजा करतात लोक. जास्त करून गर्दी म्हणजे नवरात्र पूर्ण उत्सव असतो तिथे. नवरात्रीसाठी पण लोक जी पहिली माळ असते ना त्या दिवशी पोहोचतात, आदल्या दिवशी निघतात घटस्थापनेच्या आदल्या दिवशी. आणि ज्योतवाले खूप असतात, ज्योत घेऊन गावाकडे जाऊन मग ते देवीसाठी ज्योत पेटवायला. पाहू शकता गर्दीतून भयानक. प्रॉब्लेम असं झालं ना, बाहेर गाड्या लावल्याच नाही त्यावेळेस कामांच्या, आणि सगळ्यात सोडलेत आणि रस्ता झाला जाम भयानक. टू व्हीलर सोडा, पायी चालायचं म्हटलं तरी टू व्हीलरवरून नाही का पाय टाकून चाललोय, इतकी भयानक गर्दी. आम्ही टू व्हीलर लावली मध्येच आणि अक्षरशः रानातून चाललोय, पायी चालायला जागा नाही. पायी इमेजिन, अंधारातून चाललोय. काही गाडी तर ॲक्च्युली लांबच राहिली, पायी चालणं पण मुश्किल झालं. इतकं म्हणजे कसं चाललोय ना काय सांगू, खूप लांब जायची. गाडी पूर्ण होती. फायनली आपण पोहोचलोय मंदिराजवळ. चला दर्शनाला. जे कधीच इकडे आले नाहीत ना त्यांनी नक्कीच भेट द्यावी. जेव्हा तुम्हाला टाइम भेटेल तेव्हा नक्कीच तुम्हाला इतका आनंद भेटेल आणि शांती. अंबे जगन्नाथ. पाहू शकता काही वर्षांपूर्वीच बांधले मंदिर. आधी खूप छोटं होतं. जेवढी लोक यायची ना काउंटलेस. खूप गर्दी असते दरवेळेस आणि खूप मोठा महोत्सव असतो. नक्की कधी तुम्ही विजिट करा. तर फायनली आपण पोचलोय मोठा देवीला. मोठा हे गाव आहे ॲक्च्युली. इथे पूर्वी खूप मोहाची झाडं होती म्हणून या गावाला मोठा असं नाव पडलंय. हे आहे पाथर्डीपासून 9 किलोमीटर आणि नवसाला पावणारी देवी अशा नावाने प्रसिद्ध आहे मोठा देवी. आणि हे खरं आहे की सिरियसली म्हणजे जागृत देवस्थान असं म्हणतात ना, तर हे सगळ्यात जागृत देवस्थान आहे. माझा पर्सनल एक्सपिरियन्स पण आहे. मी जवळपास इथे 2010-11 पासून येतो आहे आणि खूप वेळेस मी व्हिजिट केलेलं आहे आणि खूप वेळेस आलो आहे मी. आणि वर्षातून 2 चक्कर तर माझ्या होतच. पण सगळ्यात जे आहे प्रसिद्ध मोठा देवी याच्यासाठीच आहे की जागृत देवस्थान आहे. पाहू शकता तुम्ही रंगरंगोटी. 9 दिवस हा ॲक्च्युली इथे नवरात्र उत्सव असतो. 9 दिवस सेलिब्रेशन होतं घटस्थापनेपासून. आणि आजचा पहिला दिवस. सो एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे मोठा गावाबद्दल. इथे ॲक्च्युली हिस्ट्रीमध्ये चुकून आलेल्या म्हशी मोठा गावात आल्या. म्हणजे चुकून ज्या चरायला येतात म्हशी त्या मोठा गावात पोहोचल्या होत्या. त्यानंतर गावातल्या लोकांनी विचार केला की अरे म्हशी चुकून आल्यात गावात. तर त्यांनी असा निर्णय घेतला की आपण यांना खाऊ पिऊ घालून काही दिवस सांभाळू जोपर्यंत कोण येत नाही याचे मालक. आणि जेव्हा कोण येतील यांना विचारायला तर आपण त्यांना ते परत देऊन टाकू. खूप दिवस झाले पण कोण काय घेण्यास आले नाही. यांनी म्हशी सांभाळल्या. तर एक दिवस असं झालं की मोगलांचे जे नाकेदार आहेत त्यांना ही गोष्ट समजली की म्हशी इथे अशा आहेत म्हणून.
तर त्यांनी काय केलं की जे कोणी म्हशी सांभाळत होते त्यांच्यावर चोरीचा आरोप लावला आणि असा आदेश काढला की या लोकांना बंदिस्त करा. तर तो आदेश काढल्यानंतर ज्यावेळेस लोकांना समजलं तर लोक एकदम नाखुश झाले आणि त्यांना या गोष्टीचं दुःख वाटलं की त्यांनी बिना चोरी करता त्यांना हे सगळं असं बंदिस्त करण्याचे आदेश दिलेत. तर त्यानंतर त्यांनी मोठा देवीची आठवण काढली आणि त्यांनी नवस केला आणि खडे पारे केले की देवी आम्ही काही चूक केली नाही, आम्ही काही चोरी केली नाही, तर या दोषातून आम्हाला मुक्त कर. आम्ही दही, तूप, दूध इत्यादी वस्तू विकणार नाही आणि तुला अर्पण केल्याशिवाय आम्ही खाणारही नाही. तर देवीने त्यांची चूक लक्षात घेता, म्हणजे चूक नसताना त्यांना ज्या गोष्टीने प्रॉब्लेम आला तर मोठा देवी प्रसन्न झाली त्यांना आणि मोठा देवीने रात्रीतून ज्या म्हशी होत्या काळ्या म्हशीचा रंग पांढरा झाला. तर दुसऱ्या दिवशी लोक आले त्यांना बंदिस्त करायला, जे नाकेदार होते, आणि त्यांनी पाहिलं की अरे म्हशीचा कलर पांढरा झाला आहे, ज्या की काळ्या होत्या काल आणि या त्या म्हशी नाही आहेत असं त्यांना समजलं. तर मग त्यांनी जो आदेश काढला होता तो आदेश माघारी घेतला आणि त्यांना मुक्त केलं. अशा तऱ्हेने मोठा देवी दहीफळे घराण्याला प्रसन्न झाली आणि तेव्हापासून इंटरेस्टिंग स्टोरी आहे की दहीफळे कुटुंब तेव्हापासून दूध, तूप आणि दही विकत नाही आणि जोपर्यंत देवीला अर्पण नाही करत तोपर्यंत खातही नाही. फायनली दर्शन घेऊन बाहेर मी आणि नेनूचा बॉस, लय गर्दी होती बेकार, भयानक गर्दी. जसं तुम्ही पाहिलं असेल मी गाडी तिकडेच लावून आलोय. त्यामुळे आमच्या गाड्या पूर्ण आम्ही 2 किलोमीटर खाली लावले तर तिकडनं पाय आता चाललोय आपण कुठं मडी. चाललोय आम्ही मडी नंतर पाहू. मडीची इंटरेस्टिंग स्टोरी तिथे गेल्यावर सांगतो तुम्हाला. इथून पहिले निघू, आता खूप गर्दी आहे. गाडी निघेल का नाही याची गॅरंटी नाही आणि वॉरंटी पण नाही. फुल जाम होतं याच्या वेळेस, काहीच म्हणजे खूपच अवघड. चला.